नमस्कार. आज आपण भाजणीची चकली बनवणार आहोत. अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनते. चकलीची भाजणी बनवून घेण्यासाठी जी भाजणी करायची आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तिथे तुम्ही पाहू शकता चॅनलवरती, किंवा खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा, तिथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर जे भाजणीचे पीठ आहे ते इथे मी कपाने मोजून घेते. तर 4 कप भाजणीचं पीठ मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि याच कपाच्या मापाने आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचं. तर इथे एक कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे. याच्यामध्ये 4 कप पाणी घ्यायचं. पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर लाल मिरची पावडर, हिंग, पांढरे तीळ, यानंतर काश्मीरी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं हळद घालून हे मिक्स करून घ्यायचे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. थोड्या वेळानंतर याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि पुन्हा एकदा ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची. पाण्याला उकळी आल्यानंतर आता हे जे भाजणीचं पीठ आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं. हे जे भाजणीचं पीठ आहे ते मिक्स झाल्यानंतर आता हे उकडून घ्यायचं आपल्याला. तर गॅस बंद करायचा आणि कढईवरती झाकण ठेवून 15 मिनिट हे असंच ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर पहा याच्यावरचं झाकण काढते. हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि आता ही जी उकड आहे ते आपल्याला मळून घ्यायची. तर इथे मी सगळ्यात अगोदर मॅशरने हे मॅश करून घेते. अशा प्रकारे केल्यामुळे या पिठाच्या गुठळ्या राहत नाही, छान अशा त्या मोडल्या जातात आणि छान असं पीठ मळता येतं. तर मॅशरने मॅश केल्यानंतर हातानेच मी हे मळून घेते आणि पहा अशा प्रकारे याचा गोळा करून घेतलेला आहे. अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले पिठाचे सुद्धा गोळे करून घेते आणि आता हे जे गोळे आहेत ते मी शेवग्यामध्ये घालून घेते आणि आता याची चकली बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता काटे अगदी मस्त पडलेले आहेत चकलीला. अगदी योग्य प्रमाणामध्ये आपलं जे भाजणीचं पीठ आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आता चकली बनवून इथे चकली बनवून तयार आहे. आता तळून घेऊयात. तर कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवले. कढईमधलं तेल जे आहे ते अगोदर छान गरम करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती आपण ही चकली छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. चला, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.